आम्ही आलेलो आहोत देवगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मोमबत्ता तलावाच्या खाईमध्ये आणि इतका छान धबधबा आणि वॉटरफॉल आज सुद्धा या वेळेला सुद्धा चालू आहे। आणि असं म्हणतात या ठिकाणी राजा राणी या ठिकाणी निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी येत असत। तर इतकं छान असं या ठिकाणी आपण पाहू शकतो। भरत दराडे आमचे मित्र आहे आणि ते पुढे वरती या महालामध्ये जात आहे आणि इतका हा मस्त नजारा आपण या ठिकाणी पाहू शकतो। इतकं छान वातावरण या ठिकाणी आहे, परंतु हे पर्यटकापासून वंचित आहे। या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं दौलताबाद देवगिरीच्या किल्ल्यामध्ये जे पाणी आपण म्हणतो ते पाणी कसं येत होतं, ही नहर कशी होती, तर त्या नहरीच्या या ठिकाणी आपण मुखाशी आलेलो आहोत आणि हे ते नहरीचं मुख आहे। आणि या ठिकाणाहून आपण पाहू शकता ही भली मोठी भिंत, हा बंब आहे, हा चेक डॅम वॉटर डॅमचा ठिकाणचा भाग आहे। आणि या ठिकाणाहून अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीम केलेली आहे। सायफन पद्धतीची वॉटर सिस्टीम जी म्हणतो आपण, ती बांधणी या ठिकाणाहून झालेली आहे। आपण पाहू शकतो इतकं छान असं दृश्य या ठिकाणी आहे। आणि या वेळेला सुद्धा एवढ्या हिवाळ्यात या ठिकाणी पाणी चालू आहे आणि इतका छान धबधबा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत। आणि हा धबधबा आपण पाहू शकतो इकडे इकडे खाली इकडे 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 घ्यायचं आहे ना। इतकं छान वातावरण आहे आणि हे पर्यटकापासून वंचित आहे, हे निर्मनुष्य ठिकाण आहे। आणि या ठिकाणाहून आपण पाहू शकतो एवढ्या जोरामध्ये पाणी या ठिकाणाहून पडतं आणि हे पाणी आपण पाहू शकतो। इतका छान असा हा धबधबा आहे आणि हे सर्व पर्यटकापासून आजही वंचित आहे। आणि ह्या पाण्यातून या ठिकाणाहून हे पाणी खाली नहरीद्वारे किल्ल्यामध्ये जातं। आजही वॉटर सिस्टीम बघायला मिळत आहे, परंतु या ठिकाणी इतकं छान असं हे कोरीव काम आपण पाहू शकतो। या कोरीव कामाच्या माध्यमातून, या वॉटर सिस्टीमच्या माध्यमातून हे पाणी या ठिकाणी अडवल्या जायचं आणि पडणारं पाणी सायफन पद्धतीद्वारे हे वरती खेचल्या जायचं। आपण बघू शकतो याच्या पुढे पाणी जात नाही आहे, हे पाणी खाली मुरतं आणि लगेच त्या नहरीमध्ये त्याचा ओघ सुरू होतो। आपण पाहू शकतो किती छान या ठिकाणी हा धबधबा आजही वाहतो आहे। आणि हे राणीचं या ठिकाणी राजा राणी असेल त्यांचं हा महल आहे, हा हवा महल म्हणूया आपण, किंवा थंडी हवा खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी राजा राणी गुप्त पद्धतीने या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात येत असत। पण पाहू शकतो किती छान असं पाणी या ठिकाणाहून आत्ताही वाहत आहे। आणि हा नजारा शक्यतो कुणाला माहीत नाही आहे। आज आम्ही भारत दराडे आणि मी स्वतः शिवाजी गायकवाड या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहत आहोत हे दृश्य किती छान आहे। हा या ठिकाणी राणीचा महल आपल्याला दिसतोय आणि या महलामध्ये आजही या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे। हे पाणी या ठिकाणी पडायचं, अक्षरशः हे पाणी इथून पडायचं आणि ह्या गड्ड्यामध्ये पाणी पडून हे पाणी पुढे जात असत। इतके छान सुंदरशी अशा दिवड्या या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहे। आणि हा हवा महल होता, आता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। वरतून याच्यावर झाडं उगलेली आहे आणि हे सुंदर असं दृश्य आपण पाहू शकतो। हा चेक डॅम या ठिकाणी मोठा हौद केलेला होता आणि या हौदाद्वारे हे पाणी संपूर्ण किल्ल्यामध्ये या ठिकाणाहून जात होतं। किती छान हा नजारा आहे, आपण पाहू शकतो। असं केलं तरी आपल्या लक्षात येईल हा हौद या ठिकाणी, या हौदाजवळ आंघोळ केली जात होती आणि हे पाणी या ठिकाणी साचलं नैसर्गतः हा हौद या ठिकाणी याच फक्त धबधब्याच्या जोरावर पाणी दौलताबाद देवगिरी किल्ल्याच्या आतमध्ये उंच ठिकाणी जात होतं। बऱ्याच जणांना प्रश्न असा आहे
की हे पाणी किल्ल्यामध्ये येत कुठून होतं, तर त्या किल्ल्यातलं पाणी साचलेलं नसून या ठिकाणी ही सायफन वॉटर सिस्टीम करण्यात आलेली होती आणि या धबधब्याच्या जोरावर ते पाणी किल्ल्यामध्ये जात होतं.